आता मी बनवते पालक पनीर। हा थोडासा गरम पाण्यामध्ये मी थोडासा उकळून घेतलाय। त्याच्यानंतर बेसिक तयारी करून ठेवले। थोडा कांदा, टोमॅटो, मिरची, थोडाशा लसूण पाकळ्या, आलं, कोथिंबीर, काही आपले मसाले, चटणी, हळद, गरम मसाला, थोडीशी जिरा धण्याची पूड, थोडी कसुरी मेथी, फोडणीला जिरे आणि फ्रेश क्रीम। आता गॅसवर मी थोडंसं पॅन गरम करायला ठेवलंय। आता आपण थोडीशी फोडणी पहिल्यांदा करून घेऊया। थोडंसं मी तेल घातलंय फोडणीमध्ये। आता त्याच्यामध्ये मी टाकते। आता आपलं तेल गरम झालंय, मी त्याच्यामध्ये टाकते जिरे, जिरे आपले चांगले गरम झाले की त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे लसूण। हे आपण सगळं मिक्सरला वाटून घेणार आहे, त्यामुळे लसूण आपण ठेचून न टाकला तरी सुद्धा चालेल। थोडेसे आल्याचे तुकडे, थोडंसं त्याला परतून घेऊया। आपल्याला हिंग सुद्धा टाकायचं आहे, पण हिंग अगोदरच टाकायचं नाही, थोडासा तो करपला जातो। म्हणून हिंग आपण थोडासा कांदा भाजला की टाकल्यावर नंतर सुद्धा चालतो। आता मी टाकते थोडासा कांदा। मी उभा चिरलाय का तुम्ही बारीक चिरून घेतला तरी सुद्धा चालेल, हरकत नाही आहे, कारण आपण मिक्सरच लावणार आहे। त्यामुळे तुम्ही आता जरी चिरून घेतला तरी सुद्धा चालू शकेल। आता कांदा चांगला थोडासा भाजला की नंतर आपल्याला टाकायचं आहे टोमॅटो। कांदा अजून भाजते, कांदा बी भाजते। आता थोडासा हिंग टाकते मी। आता थोडा कांदा अजून थोडा वेळ परतून घ्यायचा। कांदा परतला की मग मी त्याच्यामध्ये टोमॅटो टाक। आता तुम्ही बघू शकता की कांदा थोडासा आपला गुलाबी झालाय। आता आपण टाकणार आहे त्याच्यामध्ये टोमॅटो। आता तो 1-2 मिनिटं आपल्याला चांगला जरा टोमॅटो परतून घ्यायचा आहे। झालंय आता भाजून, हे मी गॅस बंद करते। आता मिक्सरमध्ये आपण शिजवून घेतलेला पालक टाकलाय, भाजून घेतलेलं सगळं साहित्य होतं ते टाकलंय। आता आपल्याला त्याच्यात तुम्हाला किती तिखट पाहिजे त्या हिशोबाने तुम्ही मिरच्या टाकू शकता, कमी जास्त करू शकता। माझ्याकडे थोडंसं तिखट आवडतं म्हणून मी मिरच्या थोड्या जास्त घेतलेत आणि थोडीशी कोथिंबीर घालायची तुम्हाला त्याच्यामध्ये आणि मिक्सर लावून घ्यायचं आहे। आता मी गॅस चालू केलाय आणि याच्यामध्ये आपण केलेली प्युरी आहे ती मी टाकते त्याच्यामध्ये। आता आपलं पालक पनीर अजून आपलं हे होतं शिजतं, ते थोडं शिजत असतानाच आपल्याला ह्याच्यामध्ये आपले पहिले जे आपण का बेसिक मसाले काढलेले ते सगळे टाकायचे आहेत आपल्याला। आणि ते चांगलं टाकल्यानंतर चांगलं मिक्स करून घ्या। आता तुम्ही बघू शकता की आपली पालक प्युरी आहे ती खूप छानपणे मिक्स झाले। आता आपण त्याच्यामध्ये ऍड करणार आहे पनीर। पनीर मी असेच टाकते, तुम्हाला जर आवडत असतील तर तुम्ही तळून घेऊन सुद्धा फ्राय करून टाकू शकता। पण काय होतं की फ्राय करून टाकले ना की पनीर थोडेसे कडक होतात, त्यामुळे ते तुम्ही डायरेक्ट जरी टाकले तरी चालू शकतं। आता हे पनीर टाकल्यानंतर चांगलं मिक्स करून घ्या। आता मी ऍड करते थोडी कसुरी मेथी। कसुरी मेथीनी चव आहे ती अजून छान येते। असं छान त्याला हे करून तुम्ही टाकू शकता। मिक्स करून घ्या आणि छान मिक्स झालं की त्याच्यामध्ये फ्रेश क्रीम आहे ती ऍड करायची आपल्याला थोडीशी। थोडी तुम्ही आता मिक्स करा आणि नंतर तुम्ही सर्व करताना राहिलेली थोडीशी वरतून मिक्स केली तरी चालेल। आता मी त्याच्यामध्ये थोडीशी फ्रेश क्रीम ऍड करते। मिक्स करून घ्या। आपल्याला टाकायचंय। आता आपण टाकतोय त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ। आणि आता ही आपली पालक पनीर आहे ते मस्तपैकी रेडी आहे। 1-2 मिनिटं त्याला छान शिजू द्या आणि 2 मिनिटांनी तुम्ही त्याला छानपैकी सर्व करा। आता बघू शकता आपलं पालक पनीर रेडी आहे। पनीर सुद्धा खूप छान सॉफ्ट झालेले आहेत, बघतानाच ते दिसत आहेत। तुम्हाला पाहिजे तर मी हात पण लावून दाखवते, अतिशय स्पंजी सॉफ्ट झालेले आहेत। तर आता आपलं हे पालक पनीर रेडी आहे। आता आपण ह्याला सर्व करूया। आता बघू शकता की तुम्ही आपलं हे पालक पनीर छानपैकी रेडी आहे। आता तुम्ही हे रोटी बरोबर किंवा चपाती बरोबर, पुरी बरोबर, ज्याच्या बरोबर आवडेल त्याच्याबरोबर खाऊ शकता। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद सर्वांचे। चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका।